नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण यापूर्वी ज्योतिषविषयक माहिती जी आहे ती घेत असताना जे 5 अंग आहेत, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, ह्यामध्ये तिथी, वार, योग, करण यांची माहिती घेतलेली आहे. आता उरते ती म्हणजे नक्षत्र. एकूण 27 नक्षत्र जी आहेत त्यामध्ये प्रत्येक नक्षत्र हे वेगवेगळ्या टाईपचं आहे. प्रत्येक नक्षत्राचे आपले आपले स्वतःचे असे खास गुण आहेत. त्यामधलं आपण आज 2 नंबरचं भरणी हे नक्षत्र काय असतं आपण बघणार आहोत. ज्या एकूण 12 राशी आहेत त्यामध्ये पहिली म्हणजे 1 नंबरची रास मेष, या राशीमध्ये एकूण 2.25 नक्षत्रांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे अश्विनी, दुसरं भरणी आणि तिसरं नक्षत्र म्हणजे कृतिका. हे पूर्ण नाही आहे, त्यामुळं कृतिका नक्षत्राचा 25% भाग, अश्विनी नक्षत्र पूर्ण 100%, हे भरणी नक्षत्र पूर्ण 100%, असा मेष राशीचा भाग आहे. आता या मेष राशीमधलं हे जे भरणी नक्षत्र आहे, ह्या भरणी नक्षत्राचा आपण आज माहिती घेणार आहोत. आता ही जे हे प्रत्येक नक्षत्र जे आहे हे आकाशामध्ये स्थिर आहे. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते आहे आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो आहे. आपण पृथ्वीवर असताना ज्या काही अक्षांश रेखांशावर असू, तिथून आपण जेव्हा चंद्राकडे बघू तेव्हा चंद्राच्या डोक्यावर एक नक्षत्र असतं. आपण असं म्हणतो की त्या नक्षत्रावर माझा जन्म झाला किंवा आज ते नक्षत्र आहे, त्याला चंद्र नक्षत्र असं म्हणतात. आणि त्याच वेळी आपण फिरत असताना स्थिर असलेला नक्षत्र आणि सूर्य हा भाग आपण फिरत असल्यामुळे आपल्याला तो फिरता दिसतो. आणि मग आपण जिथं असू तिथून आपल्याला सूर्य हा कोणत्या नक्षत्राच्या डोक्यावर, त्यांच्या डोक्यावर नक्षत्र आहे हे दिसतं आपल्याला. आणि मग आपण म्हणतो की सूर्य या नक्षत्रामध्ये आहे. प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती अशी की आपल्याला 2 नक्षत्र ही कायमस्वरूपी आपल्याला लागू असतं. एक म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र राशीचं, आणि रवी म्हणजे सूर्य ज्या नक्षत्रामध्ये आहे ते नक्षत्र लग्न म्हणतात. आपण त्याला लग्न आणि विवाह या शब्दांचा इथे गल्लत करू नका. सूर्य ज्या नक्षत्रामध्ये आहे किंवा ज्या राशीमध्ये आहे त्याला आपण लग्न असं म्हणतो. आपण आता बघणार आहोत की हे भरणी नक्षत्र 2 नंबरचं काय आहे. ह्याची एक ऐतिहासिक कथा काही पुराणांमधून दिलेली आहे. ती अशी आहे, युद्धामध्ये हा जो यमराज जो आहे म्हणजे या भरणी नक्षत्राचा जो स्वामी मानला गेलेला आहे, यम, मृत्यूची देवता, हा जो यमराज आहे याला म्हणे एकदा हे जे पितर आहेत सगळे, ह्यांचं राज्य आपण जिंकावं आणि त्याचा आपण राजा व्हावा अशी इच्छा निर्माण झाली. आणि मग एखादी इच्छा निर्माण झाली की आपण त्या इच्छेतून काय करतो, पुढं जायचा प्रयत्न करतो आणि मिळवायचा. साधी गोष्ट आहे. मग त्यानं काय केलं, मला आता हे पितरांचं राज्य मिळवायचं आहे म्हणल्यानंतर काही देवांशी सल्लामसलत केली. त्यांनी सांगितलं, तुला जर पितरांचं राज्य मिळवायचं असेल आणि त्यांच्यावर आधिपत्य गाजवायचं असेल तर तुला भरणी नक्षत्राची उपासना करावी लागेल. मग त्यानं भरणी नक्षत्राची उपासना केली. हे नक्षत्र यमाला प्रसन्न झालं आणि मग त्यानं त्या पितरांच्या राज्यावर राज्याभिषेक केला आणि राज्य केलं. आजही पितरांवर यमच राज्य करतो आहे. म्हणून भरणी नक्षत्राची देवता ही यम आहे. आता प्रश्न असा की त्यांनी उपासना केली, आम्ही केली तर काय.
आपण जर समजा ह्या भरणी नक्षत्राची उपासना केली तर आपल्याला काय मिळेल काय नाही हा भाग वेगळा आहे. परंतु आपली जी पित्र आहेत, म्हणजे आपण ज्यांना पित्र म्हणतो, वारलेले वडील आजोबा पणजोबा, त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी, आईचे आई वडील, आईचे वारलेले भाऊ, आईच्या वारलेल्या बहिणी, हे आपलं जनगोता असा शब्द वापरतो, ते आपले पितर सगळे. मग ह्या पितरांना आपण संतुष्ट करू शकत नसू तर निदान भरणी नक्षत्राची जर उपासना केली तर आपले पितर संतुष्ट होतात आणि आयुष्यात आपल्याला भरपूर त्यामुळं समाधान आणि पितरांची कृपा मिळते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून भरणी नक्षत्र हे महालय श्राद्धामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून भरणी नक्षत्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता हे भरणी नक्षत्रावर जर जन्म झाला तर हा मेष राशीतला जन्म मानतात, कारण भरणी नक्षत्र हे मेष राशीमध्ये आलं. ह्या नक्षत्राची नाडी जी आहे ती मध्य आहे. आता मध्य नाडीचा माणूस म्हणजे काय, तर शक्यतो मध्य नाडीचा माणूस हा वात प्रकृतीचा असतो असं आयुर्वेद म्हणतं. पण याची क्षत्रिय वर्ण आहे, म्हणजे याच्या शरीराला हा वेळेवर भोजन झोप ह्या गोष्टींचा विचार करत नाही, त्यामुळं ह्याला कशाचीच पर्वा नसते. त्यामुळं थोडी शरीराची आबाळ होते आणि मग ठरवलेलं काम जे आहे ते पूर्ण करण्याकडे यांचा कल असतो. हे अमकं दिलेलं काम किंवा टास्क हे मी न जेवता न काही करता पूर्ण करणार. मग अशा वेळी आपण त्या एखाद्या कामाच्या मागे लागतो आणि आपलं खाणं पिणं झोप याची आबाळ होते. आणि आज आपण बघत आहोत रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक काम करतात आणि मग त्या शरीराचं काय होतं, दिवसा यांना झोप लागते आणि मग रात्री 2-2 नंतर जेवणं जातात का. हा सगळा क्षत्रिय वर्णाचा भरणी नक्षत्रातला हा भाग आहे. म्हणून हे नक्षत्र मध्य नाडी आणि क्षत्रिय वर्णाचं आहे, त्यामुळं त्या लोकांच्या शरीराचे निश्चित प्रश्न उद्भवतात. मग आता प्रश्न असा आहे, ह्यांच्यामध्ये एक भरपूर ताकद असते, कारण क्षत्रिय वर्ण आहे. ह्या भरपूर ताकदीचा उपयोग हे कशासाठी करतात, सकारात्मक गोष्टीसाठी करण्याचा प्रयत्न करतात, पण तो फारसा उपयोगाला होत नाही. याचं कारण असं, ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या अग्नितत्वाच्या आहेत आणि क्षत्रिय वर्णाच्या आहेत. मग एखादं काम करत असताना कोणी काही बोललं, कोणी काही म्हणलं, कोणाचा काही कटाक्ष आला, कोणी काही आडवा शब्द बोलला किंवा त्यात काही दुरुस्ती सुचवली की ह्यांचं पित्त खवळलं आणि मग ह्यांच्या शिस्त आणि राग ह्याला तडा गेला आणि मग ह्यांचं बोलणं म्हणजे काय, तोंडापेक्षा हातानंच बोलण्याची शक्यता जास्त. त्यामुळं हा राग जो आहे तो क्रोधकारी या लोकांचं काम हिसकावून घेतो, तो काम करू देत नाही, कामात मन लागत नाही, परिणामी कामात चुका होतात आणि झालेल्या चुका हे काम दुप्पट किंवा तिप्पट करायला लावतात. दुप्पट किंवा तिप्पट करायला लावतात. कामात लक्ष नसणे हा काम दुपटीने किंवा तिपटीनं करायला लावण्याचा प्रकार मानला जातो. मग होतं कसं, ह्या लोकांना हाणामारी धमक्या देणं, प्रशासनाला काहीतरी चिरीमिरी देऊन आपल्या हातात कसं ठेवता येईल हा अतिशय आवडता छंद असतो. मग आपल्याकडं पण कसं आहे, प्रशासन सगळं चिरीमिरीवरच चालतं. मग प्रशासनाला चिरीमिरी पुरवतो, त्याच्या खिशात जाऊन बसतात हा आणि मग प्रशासन फक्त ह्यांचं ऐकतं. नावाला प्रशासन, पण प्रत्यक्षात प्रशासन काम करत नसतं. लोकांना वाटतं प्रशासन काम करते, नाही, ते कोणासाठी करतंय तर या चिरीमिरी देण्यासाठी करतंय. म्हणून मुळात ह्यांना जी खुमखुमी असते ती खुमखुमी अडचणीची असते. त्यामुळं मग ह्या लोकांच्या पुढे नांगे टाकावे लागते. मग क्षत्रिय वर्ण अग्नितत्व हे जोपासायच्या ऐवजी जपून ठेवलं जातं आणि मग ते नको तिथं कुठंतरी भास्कीने उगवून येतं. मग हा ऑफिसमधला राग घरी, घरचा राग तिसऱ्यावर,
तिसऱ्याचा राग चौथ्यावर, या स्वरूपाचं यांचं वागणं, आणि मग हे वागणं सगळ्यांना त्रासदायक ठरतं. मग आपण असं म्हणतो, अरेच्या या नक्षत्राची देवता यम, हिला मायादया नाही, तशी या व्यक्तींना मायादया नाही, असा स्पष्ट शब्द आपला त्याच्यामध्ये दिसतो. आणि खरोखरीच या लोकांना मायादया प्रकार जास्त असत नाही. काय असेल ते असेल, पण ह्या लोकांना मायादया काय असत नाही. मग असं का असावं? तर ही आगली तत्वाची राशी आहे, ह्यांना मारामारीची कुमकुमी असेल, पण कुणाशी मारामारी करायची याचं काही तारतम्य असायला हवं का नको? मग अडचण अशी येते, हे असे का वागतात? तर हे अधोमुखी नक्षत्र आहे. आपण बघतो इथं हे भरणी नक्षत्र जे आहे ते मध्यनडीचं आहे, पण हे अधोमुखी आहे. इथं दिसतंय आपल्याला. अधोमुखी म्हणजे काय? तर ह्या अधो म्हणजे खाली, खाली पाहणारे लोक असं म्हणता येणार नाही. ह्या लोकांना मागे, भविष्यामध्ये नाही तर भूतकाळामध्ये फार रमायची सवय. मग ते मागं ते असं केलं होतं, मग हे असं घडलं होतं, ते तसं घडलं होतं. आता त्याचा वर्तमानाशी संबंध जोडायचा आणि काहीतरी आणून काहीतरी मांडायचं आणि त्याच्यावर चर्चा करत बसायची. म्हणजे हे आपण म्हणतो ना पुराणातली वांगी, हा प्रकार ह्यांचा जास्त आहे. ह्या अधोमुखीपणामुळं शक्यतो ह्या लोकांना खाली मान घालून आपलं काम करावं लागतं. परंतु ह्यांची दृष्टी चिबीट आहे. आता या चिबीट दृष्टीचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो. चिबीट दृष्टी आहे की नाही, हे लोक अतिशय धूर्त असतात. हे लोक अतिशय धूर्त असतात. हे तुम्हाला कुठं मिळतात बघा. एखादा नवीन वेतन आयोग आला किंवा शासनानं कोणाला तरी एखाद्या 2%, 5%, 6% नवीन DA मंजूर केला की ह्या ऑफिसेसमधले लोक सगळं काम बंद करून तो कॅल्क्युलेशन किती आहे, नवीन प्रमाणे मला पगार किती असेल, मला किती मिळतील, माझे किती राहतील, ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये दिवसभर घालून 2 दिवसात ती बिलं सबमिट करून पैसे मिळवतील. अतिशय चिबीट. स्वतःच्या कामासाठी मात्र जेवण सुद्धा नाही करणार. पण तेच लोकांचं काम करायचं असेल तर मग साहेब गावाला गेलेत, फाईल सापडत नाही, कॉम्प्युटर हँग झालाय, कधी पण जावा, सर्व्हर डाऊन आहे. ही जी कारणं आहेत, ही कारणं सांगणारी लोक ही चिबीट स्वरूपाची आहेत. ह्यांच्या कामासाठी काय होत नाही, ह्यांच्या कामासाठी सगळी यंत्रणा राबायला तयार असेल, पण लोकांच्या कामासाठी जर असं असेल तर ही चिबीट स्वरूपाची, म्हणजे स्वतःचं काम करून घेतलं की इतरांच्या कामाला चालढकल करणारी यंत्रणा, याला चिबीट स्वरूपाची यंत्रणा म्हणतात. मग ही सगळी माणसं चिबीट स्वरूपाची म्हणजे धूर्त आहेत. यालाच आपण मराठीमध्ये खोबरं तिकडं चांगलं अशी शब्द वापरतो. ह्यांचा निश्चित असा विचार नसतो कधी, हे अमकच तमकच असं काय असत नाही. अस्थिर मनोवृत्ती आहे आणि अस्थिर विचारांचा हा माणूस. आणि परिणाम काय होतो, अस्थिर विचार हा जो आहे तो निश्चित मी हे काम एवढ्या मुदतीत करणार आहे असं कधीही हा म्हणू शकत नाही, कारण ह्याचा विचार अस्थिर आहे. मग ह्यांचा कल जो आहे तो राजमान्यता नसलेल्या नोकऱ्या किंवा व्यवसायाकडे फार कल असतो. राजमान्यता नसलेल्या नोकऱ्या किंवा व्यवसायाकडं, ज्यामध्ये तुम्हाला टाळाटाळ करून, वेळ काढून, धोरण काढून आपल्याला सगळं पुढं ढकलता येतं, अशा स्वरूपाचा राजमान्यता नसलेल्या नोकरी आणि व्यवसायाकडचा कल हा त्यांना त्याच व्यवसायामध्ये नेऊन ढकलतो. सुदैवाने राजमान्यता असलेल्या नोकरी किंवा व्यवसायात हा जर पडला तर तिथं क्रूर, कृतघ्न, नीच कर्म, जे नको आहे ते पहिल्यांदा आणि जे करायला पाहिजे त्याला वेळ ढकल, असं करून तिथं हे आपल्या नोकऱ्या करत राहतात. अशा स्वरूपाचा हा यमधर्म आहे. म्हणून या यमधर्मामध्ये व्यक्तीला सर्वात मोठा धोका कुठला होतो तर मायादया संपते आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की ही माणसं म्हणून जगत असताना ह्यांना मायेचा ओलावा कुठूनही मिळत नाही. नंतर मग हे म्हणतात की माणसं अशी का, त्याला पहिल्यांदा विचार कर बाबा, तू असा का, कारण तूच तसा असेल तर तुला तशा स्वरूपाची माणसं मिळणार. आता इथं हा जो भरणी नक्षत्राचा भाग आहे ह्यामध्ये तुम्हाला ह्याची गज नावाची योनी दिसेल. ही गज योनी म्हणजे काय तर हत्ती हा जो आहे ह्याला गज असं म्हणतात संस्कृतमध्ये. हे गज योनीचं नक्षत्र आहे. गज योनी म्हणजे काय
तर ह्या माणसाचा जन्म माणसात होण्यापूर्वी कदाचित मागचा जन्म ह्याचा गज म्हणजे हत्ती या स्वरूपाचा असावा, अशा स्वरूपाचा आपण अंदाज करतो. त्यामुळे हा गज योनीत आला. मग हा जो गज योनीत आलेला माणूस आहे ह्याला त्या जन्मातले सगळे गुण आहे तसे पुढे येतात. याचं कारण असं, धर्मशास्त्र असं म्हणतं, मनचित्त बुद्धी आणि अहंकार हे याच्यावर झालेले संस्कार, मन चित्त बुद्धी आणि अहंकार यांच्यावर झालेले संस्कार जन्मोजन्मी तसेच पुढे जातात. काही फार फरक पडत नाही. म्हणून ते संस्कार तसेच राहतात. मग त्या खात्यातून ह्या खात्यात आला काय आणि ह्या खात्यातून त्या खात्यात गेला काय. बघा तुम्ही, मिलिटरीतून रिटायर होऊन माणूस शाळेत जर आला शिक्षक म्हणून तर त्याला मायादया असेल, शंका आहे. पण ह्या शिक्षकाला जर मी मिलिटरीत नेऊन घातला तर तो गोळी कशी घालू, चांगला माणूस आहे, ये तुला समजावून सांगतो, पालकांना घेऊन ये, असं जर म्हणू लागला तर मग सगळी सैन्याची वाटच लागायची कारण आहे. म्हणजे आपल्याकडं एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात गेला तर त्याचे सगळे गुणधर्म असं तो जातो. मग हा जर इथं गजयोनीतून आलेला माणूस असेल तर त्याच्यात तेच संस्कार येतात. आणि मग ते संस्कार म्हणजे काय, हत्ती हा जर बघितला आपण तर तुमच्या लक्षात येईल की नेहमी ह्या कळपाचं नेतृत्व ही हत्तीन करते, हत्ती कधी करत नाही. त्यामुळे एखाद्या स्त्रीच्या आधिपत्याखाली राहणं, तिचं ऐकणं, तिचंच म्हणणं बरोबर आहे म्हणून तिच्याच बाजूनं उभं राहणं, या सगळ्या प्रकारची कामं ह्या भरणी नक्षत्राची माणसं करताना दिसतात. आणि मग होतं कसं, तर भरणी नक्षत्रामध्ये हत्ती हा जो प्रकार आहे हा अतिशय बुद्धिवान, बरं का, बुद्धिवान. हे लोक ताकदीनं भरपूर असतात. तशी ह्या लोकांच्याकडे बुद्धी चांगली असते, ताकद भरपूर असते. पण बघा तुम्ही, एवढ्या मोठ्या सर्कशीमध्ये हत्ती हा तो चेंडू आणि फळी घेऊन त्याला खेळायला लावतात. तसं हा अतिशय हुशार माणूस, भरपूर ताकद आहे, पण ह्याला काय काम दिलं जातं, तर ह्याला असं काम दिलं जातं की ज्या कामासाठी डोक्याची गरज नाही. अतिशय हुशार, चाणाच असलेला, लॉ झालेला एक माणूस पोलीस खात्यामध्ये MPSC मार्फत आला आणि चांगल्या उत्तम हुद्द्यावर गेला. आणि उत्तम हुद्द्यावर गेल्यावरती त्यानं मला त्याची खंत बोलून दाखवली. तो म्हणला, मला अशा जागी नेमलं की जिथं नुसती म्हणला 2 नंबरच्या लोकांचे पैसे गोळा करणे, त्यांना मॅनेज करणे, असलं बाद काम माझ्या नशिबाला आलं आणि मला बुद्धिमत्तेचा वापर करता आला नाही. मला वाटलं होतं की मी फार हुशारीनं अमक्या कामं करून देऊ शकेल, पण तसली कामं मला दिली नाहीत. कारण साहेबांना ते कसली कामं करायला कोण लागतो, त्यांच्या खिशातला माणूस लागतो, त्यांचं ऐकणारा. त्यामुळे हुशारी, चांगलेपणा, त्याला आपण म्हणतो की प्रामाणिकपणा, ह्या माणसांना असली कुचकट कामं दिली जातात की ज्यात तो कुजला पाहिजे, त्याला मनोविकृती आली पाहिजे, आणि हे दुर्दैव आहे. त्यामुळे ह्या भरणी नक्षत्राच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ह्याची ताकद, ह्याची बुद्धी ही कुजेल अशा स्वरूपामध्ये त्याला टाकलं जातं आणि मग त्याचं माणसाच्या ऐवजी जनावरात रूपांतर होतं. माणसं अशी का वागतात याची कारणं शोधत असताना तुम्हाला हाच प्रकार लक्षात येईल. मग ह्यामध्ये हे मनुष्यगणाचं आहे. मनुष्यगणाचा माणूस म्हणजे काय, तर ज्यावेळी तो एक देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. राक्षसगण हा एक वेगळा आहे आणि देवगण वेगळा आहे. ह्या दोन्हीचे गुणधर्म असलेला माणूस म्हणजे मनुष्यगण. ह्या मनुष्यगणामध्ये काही गुणधर्म देवगणाचे पण आहेत आणि काही गुणधर्म राक्षसगणाचे पण आहेत. आणि मग थोडं होतं काय, ह्या माणसाचं जेव्हा असं भरीत होतं तेव्हा त्याची पंचायत काय होते, तर ह्या माणसाला चांगला माणूस, ह्याच्या क्वालिटी ज्या आहेत त्या सगळ्या जर चोपल्या किंवा दाबून ठेवल्या गेल्या तर हा माणूस बिथरतो आणि बिथरल्यानंतर ह्याच्याकडून चुकावायला लागतो. म्हणून मनुष्यगणामध्ये देवगणाचे जे फायदे असतात त्याचा तोट्यात रूपांतर होतं आणि राक्षसगणाचे जे तोटे आहेत त्याचं फायद्यात रूपांतर होतं. उलटं सुलटं व्हायला सुरुवात होतं. त्यामुळे ताकद असेल तर ती ताकद त्याची वापरायची नाही, बुद्धी असेल तर ती बुद्धी वापरायची नाही. अशा स्वरूपात जर काम केलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला मनस्ताप होतो, अरे मला करता आलं असतं ना, मग ते मला नाही दिलं त्यांनी, ते त्याला दिलं, आणि ते काम मी करतो म्हणलो होतो तर मला नाही दिलं, असं का केलं, तर त्याच्या मागे ती कारणं आहेत. त्यामुळे मनुष्यगणाचा माणूस ह्याचे इथं वृक्ष आहे तो आवळी, ह्या आवळीच्या वृक्षाची पूजा करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर श्वेत वस्त्र, ह्यांनी जर दानधर्म करायचा तर श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचं वस्त्र, याचा दानधर्म करावा. आपल्याकडे दानधर्म हा सुद्धा प्रकार जो आहे तो सुद्धा आपण अतिशय हात राखून करतो. म्हणजे अगदीच एखादं कापड बिपड दान द्या म्हटलं तर बघा तुम्ही,
सत्यनारायणाच्या पूजेमध्ये जर दान द्या कापड म्हणलं किंवा एखादी ब्लाऊज पीस द्या, तर मला वाटते 10 रुपयाच्या वर कधी कुठल्या माऊलीनं चांगलं पीस त्या सत्यनारायणाला दिलेलं असेल असं मला वाटत नाही. आणि 10 रुपयाचं पीस माऊली देते त्याच्याही पेक्षा मोठी खंत काय आहे. मोठमोठ्या देवींना जातात, तिची देवीची ओटी भरतात, देवींना साडी चोळी करतात. त्या खणं विकत घेतलेले ते कशा स्वरूपाचे दानधर्माचे असतात बघा. जर त्या देवीनं चुकून प्रसन्न झाली आणि सांगितलं वत्सा थांब ते कापड उघड, मी तुला 500 रुपये देते आणि तुला शिव, तर तेवढ्यात ते काढल्यानंतर कळेल की त्या चिंधीमध्ये काय होणार नाही. असल्या स्वरूपाचा दानधर्म जर असेल आपला, तर श्वेतवस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचा, तर तुम्ही दानधर्म करू नये. आपली दानत नाही. विचार करायचा, आपल्याला जर जमत असेल चांगलं दानधर्म करा, चुकीचा करू नका. परंतु आपल्याला लक्षात येत नाही की आपण जे करतो आहोत ते पुण्याच्या ऐवजी पापात जमा होत आहे, आणि सगळं पापात जमा झालेलं आहे ते परत रिटर्न आपल्याकडं पुन्हा येणार आहे. हा जर प्रकार बघितला तर हा यम ही याची देवता आहे. आता ही यमाची पूजा करतात का नाही? करतात. माहीत असू द्या. यमाची पूजा करावी का नाही? 100% करावी. जर यमाला तुम्ही नावं ठेवलं असाल, यम वाईट आहे म्हणत असाल, तर मृत्यूसारखी दुसरी चांगली देवता नाही. 1-2 मिनिटं डोळे झाकून कल्पना करा, मृत्यू देवता नसती तर आपल्या प्रत्येक घरामध्ये जे वृद्ध झालेले आहेत, 90-95-80 वय झालेले आहेत, त्या लोकांना अगदी अंगाला त्रास व्हायला लागलेला, दुःख व्हायला लागलेले आहेत, जखमा व्हायला लागले आहेत, आणि ते मृत्यू नाही त्यांना, तर आपण त्यांची प्रार्थना करतो. पण हेच जर मृत्यूच नसता तर घरामध्ये काय अवस्था झालेली असती? एक लॉफ्ट आहे आणि वरनं खाली येतात 25 जण. हे कोण? हे आजोबांचे आजोबा. हे कोण? हे आजोबांची आत्या. हे कोण? हे आजोबांची काकी. अशी सगळी 40 जण वरनं खाली येतात. 4 वाजता ग्लासभर पाणी पितात, वर जाऊन बसतात. अरे त्या घरात मृत्यूच नाही. अशी जर घरात साठली असती माणसं, तर काय अवस्था झाली असती घराची माहिती तुम्हाला? म्हणून मृत्यू हा सर्वांग सुंदर सोहळा, त्या माणसाला सगळ्यातून सोडवणारा आणि त्याच्या मनाला शांती देणारा, फक्त काही वेळेला तो आपल्याला नको त्या वेळेला दिसतो, हा त्याचा दोष आहे असं म्हणता येणार नाही. त्या व्यक्तीचं कर्म जबाबदार असलं पाहिजे त्याला. त्यामुळं म्हणून त्या व्यक्तीचं कर्म त्याला जोडलेलं आहे. म्हणून मृत्यूसारखी सुंदर देवता नाही. आणि जर तो नसताच आणि नाहीच असं मांडलं, तर घरातून बाहेर पडायचं आणि बाजीला जायचं तर 8 दिवस अगोदर आपल्याला रिझर्वेशन करावं लागेल, रस्त्यावरून जायचं. एवढी अवस्था बाजारातली बघा बिकट होईल. तुम्ही 11 किंवा 5 वाजता जर नुसतं रस्त्यावरून बाहेर पडलात, तर आत्ता रस्त्यातून वाहनं न्यायचं किंवा चालणं किती अवघड आहे हे आत्ता बघा. आणि हे जर मृत्यू नसता तर मग तुम्हाला नेमकं कळलं असतं की बाजारातली अवस्था काय आली असती. म्हणून मृत्यूसारखी सर्वांग सुंदर देवता, रोज तिची प्रार्थना करा. रोज तिला एक प्रार्थना करून विनंती करा की तू आहेस म्हणून आमचं जगणं सुखाचं आहे. म्हणून मृत्यूसारखी देवता चांगली दुसरी कुठली नाही. म्हणून यमदेवता ही सगळ्यात चांगली मोठी देवता आहे. त्यानंतर अधो आणि चिवीट आपण बघितलं. ही अधोमुखी म्हणजे सगळं मागचं जे आहे ते सतत विचार करणारी, आणि चिवीट म्हणजे विचार करत असताना आपल्याला आपण म्हणतो की हा जो नुसता विचार नाही, तर हा विचार जो आहे तो अतिशय धूर्तपणे करणारे लोक, हे म्हणजे चिवीट. आता ह्याचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र, भरणी नक्षत्राचा स्वामी वेगळा, बरं का. आणि ही जी मेष रास आहे, ह्या मेष राशीमध्ये ह्या भरणी नक्षत्रामध्ये जे 4 चरण आहेत, 1, 2, 3, 4. जर पहिल्या चरणावर जन्माला आला, मुलगा असो मुलगी असो, ली या अक्षराने त्याचं नाव येईल. दुसऱ्या चरणावर जन्माला आला तर लू या अक्षराने त्याचं नाव येईल. तिसऱ्या चरणात जन्माला आला तर ले या अक्षरावरून त्याचं नाव येईल. आणि चौथ्या चरणात जन्माला आला तर लो या अक्षरावरून तो मुलगा किंवा मुलगी त्यांचं नाव सुरुवात होईल. आता याच्यामध्ये या प्रत्येकाचे चरण स्वामी वेगवेगळे आहेत. पहिल्या चरणाचा स्वामी रवी, दुसऱ्या चरणाचा स्वामी बुध, तिसऱ्या चरणाचा स्वामी शुक्र, चौथ्या चरणाचा स्वामी मंगळ. आता या ह्याच्यानंतर आपण बघितलं तर मेष राशीमध्ये एकाच वेळी हे 3 नक्षत्र आणि एकाच व्यक्तीचं जर आपण मेष राशीच्या भविष्य सांगायचा प्रयत्न केला, तर अश्विनी नक्षत्राचा माणूस वेगळा असेल, भरणी नक्षत्राचा माणूस वेगळा असेल, कृतिका नक्षत्राचा माणूस वेगळा असेल. त्यामुळं या राशीचा माणूस असा असतो असं धाडसानं जर तुम्ही म्हणायला गेलात, तर तुम्हाला कुठंतरी आपलं म्हणणं स्वतःच पुन्हा ते चुकीचं आहे म्हणून खोडून काढायची वेळ तुमच्यावर येईल. याचं कारण काय सांगतो, बरोबर आहे का? तपासा.
एखाद्या व्यक्तीचा जन्म हा मेष राशीत झाला आणि तो भरणी नक्षत्रावर आहे, तर कोणतं म्हणेल की मेष राशीचे हे गुण असतात त्यामुळे या व्यक्तीचं अमकं 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 अमकं. पण तसं होणार नाही आहे. कारण तुमच्या हातात जी कुंडली असते त्या कुंडलीमध्ये म्हणजे तुमची पत्रिका त्यात 2 कुंडली असतात. एक कुंडली असते ती राशी कुंडली आणि दुसरी कुंडली असते ती लग्न कुंडली. तुम्ही बघता कोणती? लग्न कुंडली. आता ही मेष राशीत जन्मलेला भरणी नक्षत्रावर जन्मलेला माणूस असेल तर त्याची राशी कुंडली जी आहे ती 1 न सुरू होईल, चंद्र 1 मध्ये असेल. पण लग्न कुंडली ही वेगळी असेल. म्हणजे 27 नक्षत्रापैकी कोणतंही नक्षत्र त्या लग्न कुंडलीमध्ये असेल, समजा धनु रास आहे आणि मूळ नक्षत्र आहे तर 9 न सुरू होणारी कुंडली असेल, म्हणजे आपण बघणार ती आणि मग त्याचा स्वभाव जो आहे तो काय होईल, भरणी नक्षत्र अधिक मूळ नक्षत्र यांच्या संयुक्त संगमानं तयार झालेला स्वभाव त्याचा तयार होईल आणि मग त्याचा स्वभाव आपण निश्चित सांगू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्ही विचार केला तर माणसाचे स्वभाव किती आणि माणसाच्या स्वभावांचा जर आपण अभ्यास करायचा झाला तर कोणतं मॉडेल बघायला पाहिजे. बघा, एकूण 27 नक्षत्र गुणिले ही 27 नक्षत्र, एका नक्षत्रातला जन्म राशीवरचा, त्याच वेळी त्याचं लग्न असेल ते 27च्या पैकी एक असेल, म्हणजे 27 गुणिले 27 जर केलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हे किती येणार आहे, साधारणपणे 729. 729 27 27 म्हणजे 730च्या आसपास इतके काय आहेत प्रकार होतील त्या कुंडल्यांचे. आणि एवढ्या कुंडल्यापैकी त्याची एक कुंडली आपली पाठ असणार आहे का, त्यावेळी त्याचा स्वभाव. आता हेही गृहीत धरा, भरणी नक्षत्र आणि मूळ नक्षत्र यावर जन्मलेला, भरणी नक्षत्रावर जन्मला आणि मूळ नक्षत्र जे आहे ते लग्न कुंडलीत आहे, असं असलं तरी सुद्धा मी सांगेल त्याप्रमाणे त्याचं भविष्य असणार नाही. का तर त्याच्या पत्रिकेमधले ग्रह कुठे आहेत, आता ते आहेत त्यामध्ये काही उच्चीचे आहेत, काही नीचेचे आहेत, काही अस्तंगत आहेत आणि त्यानंतर काही युतीमध्ये आहेत. आता मंगळ शुक्र युती असेल तर एखादा म्हणेल की प्रेम विवाह करेल, पण गुरु राहू युती असेल तर एखादा म्हणेल की अरे ह्या चांडाळ योग आहे, याची जी संगती काय चांगली असणार नाही, ह्याचे नाद वाईट असतील गाड्या. मग मला सांगा, नुसतं सहज या गोष्टी आपण राशीवरून जर बघायला गेलो तर आपलं निश्चितपणे चुकणार, म्हणजे आपण चुकीच्या मार्गाने चाललो असं होणार. त्यामुळे चुकीचा मार्ग पत्करू नका. आपण त्या प्रत्येक राशीचं आणि प्रत्येक नक्षत्राचं वेगवेगळं गुणधर्म म्हणजे काय, तो कसा असतो. आता जर आपण हे बघितलं की भरणी नक्षत्र तर त्या माणसामध्ये गज म्हणजे हत्तीचे गुणधर्म येतात. मग ते कधी शरीरात असतील कधी अंगात असतील. आता हे जर लग्न कुंडलीमध्ये राशी कुंडलीमध्ये असेल तर ते शरीरात नाही तर ते दिसणार दृश्य स्वरूपात स्वभावात असतात. मग काय, हत्तीचं कसं आहे बघा, कान मोठे, दात मोठे, अंग मोठं, हातपाय मोठे. तशी ही माणसं सगळी धडधाकट दणकट स्वरूपाची, दात मोठे, कान मोठे, चेहरा मोठा या स्वरूपाची दिसू लागतात आपल्याला. आणि मग लक्षात येतं की अरे हा भरणी नक्षत्राचा आहे असं वाटायला सुरुवात होते. म्हणून नक्षत्राचा जो दिलेला आपल्याला योनीचा भाग आहे त्याप्रमाणे बरोबर त्या माणसाचं, आता हेच नक्षत्र हे जर त्याच्या शरीरामध्ये लग्न कुंडलीमध्ये असतं तर मग त्याचं अंग जे आहे ते दणकट मोठं, ताकद भरपूर. पण काय करतो, अरेच्छा ताकद भरपूर आहे, बुद्धी भरपूर आहे. म्हणजे काय, मी पाहिलं याच्यामध्ये चांगला MSc फिजिक्स घेऊन गोल्ड मेडल झालेला माणूस होता. बरं मग आता काय करायचं, काय सगळे प्रयत्न झाले, काय कुठं काय करणार. मग काय केलं, सायकल दुकान टाकलं म्हणलं आणि शेजारी पानपट्टी टाकली. म्हणजे बघा त्याला काहीच शिक्षण लागणार नाही. पण तुला असं का, तर बुद्धी चांगली आहे, ताकद चांगली आहे. मग ज्या प्रकारचा व्यवसाय करतोस त्याला बुद्धीची पण गरज नाही, ताकदीची पण गरज नाही. म्हणजे काय झालं, यांचं तिथं मात्र झालं. म्हणजे या गोष्टी अशा होऊ शकतात. म्हणजे असं का झालंय शोधताना या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बघूया भरणी नक्षत्राचे अजूनही काही गुणधर्म, स्वभाव कसा असतो, त्या स्वभावामध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्या व्यक्तीचा स्वभाव कसा. आता स्वभावाचा पण प्रकार म्हणजे काय, दिसणारा स्वभाव आणि अंगातले गुण असे 2 भाग येतात, दोन्ही बघायचे आहेत. तात्पुरतं थांबूया. भरणी नक्षत्राचे अजूनही आपल्याला गुण बघता येतील, पण हे नक्षत्र छान आहे, ज्यांचं असेल त्याने आनंदानं स्वीकारायला हवं.